महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार आमचे नेते श्रीकांत शिंदे साहेब, त्यांच्या आशीर्वादानं एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आम्हाला आहे। एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तरी पण कॉमन मॅन म्हणून महाराष्ट्रावर रस्त्यावर उतरून सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न 2.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांना सोडिले, त्यांची शिकवण आम्हाला आहे। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्ष होते। 2.5 वर्षामध्ये गोरगरिबाचे जे कामं केले, गोरगरिबासाठी जे योजना आणले एकनाथ शिंदे साहेबांना, त्यांची शिकवण आम्हाला आहे। आज एकनाथ शिंदे साहेबांना मला आशीर्वाद दिला, 2 जिल्ह्याचा आमदार केला विधान परिषदचा। आज अनेक लोकांना आमदार व्हायला आयुष्य जाते, पण एकनाथ शिंदे साहेबांना इतकी कमी वयात मला आशीर्वाद दिला एक मुलगा म्हणून। एकनाथ शिंदे साहेबांचा नेहमी आशीर्वाद माझे पाठीशी असते। एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद होता म्हणून पाथरी नगरपालिका आमच्या ताब्यात आली। मी बँकेचा डायरेक्टर झालो, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा। माझा भाऊ बिनविरोध आला। आज 4 संचालक एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलो जिल्हा मध्यवर्ती बँकला। मी आमदार म्हणून निवडून आलो। हे सगळं एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची जे शिकवण आहे, गोरगरिबाचे काम व्हायला पाहिजे, गोरगरिबाचे आशीर्वाद त्यांचा लागायला पाहिजे। आरोग्याच्या माध्यमातून सगळ्यात मोठा जिल्ह्यामध्ये आमचं काम आहे। आज आरोग्याच्या माध्यमातून 4 वर्षात 10,000 लोकांचा जीव वाचविला, 10,000 लोकांचं ऑपरेशन आम्ही केलं। आज मी बघा 81 पेशंट माझे मुंबईला आहे। जे गोरगरिबाचे जे आम्ही कामं करतो, तो गोरगरिबाची अपेक्षा आमच्याकडून भरपूर आहे। त्याच्यामुळे जनता दरबार आम्ही लोकांचे प्रश्न गोरगरिबाचे मिटण्यासाठी घेतलेले, प्रत्येक महिन्याला आम्ही जनता दरबार घेणार आहे। आणि हे आता आज जितके प्रश्न आम्ही विचारले आणि जे प्रश्न लोकांचे गोरगरिबाचे जे प्रश्न आहे ते निकाली लागले का नाही लागले, ते आम्ही पुढचे जनता दरबार मध्ये घेणार आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद चांगला काम करू, लोकांना न्याय देण्यासाठी काम करू। आज बघा पाथरी शहरामध्ये आम्ही 2700 घर रेग्युलाइज केले। जे 35 वर्षापासून त्यांच्या मालकी खाण्यामध्ये त्यांचे घर नव्हते, ते 2700 मधले 500 लोकांना घरकुल भेटला। म्हणजे 500 लोकांना छत द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांचं, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं केलं। इथले नगराध्यक्ष असू द्या, आमचे भाऊ उपाध्यक्ष आमचे आलोक चौधरी साहेब असू द्या, आमचे सर्व नगरसेवक असू द्या, चांगल्या प्रकारचं काम ते नगरपालिकेत करत आहे। आमचे ग्रामीण भागामध्ये नाना टाकडकर असू द्या, आमचे तालुका अध्यक्ष वाकाणकर साहेब असू द्या, आमचे सर्वच आमचे जिल्हा परिषद सभापती कृष्णा शिंदे साहेब असू द्या, चांगला काम ते बी करायले। मानवतमध्ये सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे, चांगला काम करत आहे। इथले आमचे एसडीओ मॅडम, त्यांचा बी चांगला कार्य आहे। आमचे तहसीलदार साहेब, त्यांचं बी चांगलं काम आहे। त्यामुळे गोरगरिबाचे प्रश्न मिटायसाठी प्रशासनानं आम्ही मिळून लोकांचे प्रश्न कसे मिटू शकते म्हणून जनता दरबार घेतला होता। खूप प्रचंड लोक आज जनता दरबारला आले होते आणि 100% प्रत्येक महिन्याला गोरगरिबाला न्याय देण्यासाठी, गोरगरिबाचे प्रश्न सुटण्यासाठी असं काम करत राहू। आजच्या जनता दरबारमध्ये महत्त्वाचा मुद्दा कोणता आणि कोणता विकास लागलाय? फार विषय, विजेचे विषय, शेतकऱ्याचे घरकुलचे, शेतीचे विषय, रस्त्याचे विषय, आज घरकुलचे विषय, गोरगरिबाचे विषय, प्रत्येक विषय खूप विषय आहे। त्यामुळे हे विषय त्यांचे लेवल, तहसीलदार साहेबांचे लेवल असू द्या, एसडीओ मॅडमचे लेवलवर जे प्रश्न सुटते ते सोडू आणि जे वरचे लेवलचे विषय ते 100% आमदार म्हणून मी सोडवायचा प्रयत्न करीन आणि गोरगरिबाला न्याय द्यायचं काम करेन। तुमची तब्येत खराब आहे, गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या हाताला सलाईन लागलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही आज जनता दरबार घेतला, काय सांगाल? काय नाही, तब्येत तो थोडी खराब आहे, तरी पण एक लोकांसाठी काम करायला पाहिजे। या जनता दरबारची आम्ही 8 दिवस अगोदर तारीख दिली होती। याच्या अगोदरचा एक जनता दरबार आमचं काय झाला, वडील वारले होते माझे, त्यामुळे ते जनता दरबार रद्द झाला होता। हे जनता दरबारच्या वेळेस माझी तब्येत खराब आहे, पण लोकांसाठी काम करायला पाहिजे। आता मी सलाईन घेऊनच आलो जनता दरबारला लोकांसाठी। एकनाथ शिंदे साहेबांची मी सांगितलं ना शिकवण आहे, एकनाथ शिंदे साहेब बिमार असताना गोरगरिबाचे कामं करतो, त्यांची शिकवण मध्ये आम्ही मोठे झालेलो आहे। 16 वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांच्या सहवास मध्ये मी आहे। एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही काम करतो। 100% इथे तालुक्याचे, मतदारसंघाचे जे बी जिल्ह्याचे विषय असन प्रामाणिकपणे आम्ही काम करायचं प्रयत्न। परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते, विकासाच्या दृष्टिकोनातून काय विजन आहे आपलं, जनतेला काय आश्वस्त करायला? खूप काही विषय आहे। आता पाथरी हे साईबाबाची जन्मभूमी आहे, त्याच्यासाठी 91 कोटी रुपये आम्ही निधी आणलेला आहे। ते साईबाबा जन्मभूमीचं काम चालू करायचं आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या हाताने त्याचं भूमिपूजन करायचंय। अनेक विषय, हिंगोली परभणी जिल्ह्याचे जिवाड्याचे विषय, जितके विषय 100% ते निकाली लावायचं काम करू, गोरगरिबाचे न्याय देण्यासाठी काम करू। इतका बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठीक आहे, थँक्यू।